तुमचं आमचं हक्काचं न्यूज चॅनल म्हणजेच विश्वविशाल न्यूज चॅनल. आजच चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. त्याच्यावर नाही उत्तर देतो. सरकारी आंदोलनाला नाही घेण्यात आम्ही मराठी. त्याला स्वतःचा पक्ष आणि नेता वाचवायचा आहे. ज्याला संपात्या स्वतःचे मुलं वाचवायचे, ज्याला पक्ष आणि नेताच मोठा वाटतो, त्यांच्यावर उत्तर देत नाहीत आणि मोजित नाही त्यांना. तिथं आम्हाला आमचे मराठ्यांचे पोरं मोठे करायचे पडले आणि त्यांना पक्ष आणि नेता मोठा करायचा पडलाय. अशा लोकांना मराठी किंमत नाही. माणसाला आरक्षण मोठं वाटलं पाहिजे पक्षापेक्षा नेत्यापेक्षा. तो समाजाचा माणूस असतो. ते असल्याचं काही नाही, याचा विचारच जाऊ नका आम्हाला. ज्याला ओबीसीतनं आरक्षण देण्याची भूमिका आहे ज्या पक्षाची, ज्या आमदाराची, त्यांनी होय म्हणावं. जे नाही त्यांनी नाही म्हणावं. ज्या माझ्या मराठा समाज बांधवाला ओबीसीतनं आरक्षण घ्यायचं त्यांनी घ्यावं. ज्याला नाही म्हणायचं त्यांनी सरकारला प्रतिज्ञापत्र द्यावं की आम्हाला जी काही दुसरं आरक्षण आहे त्यातनं आरक्षण राहावं. एवढीच माझी प्रामाणिक भावना आहे. आणि समाज विनाकारण समाजाला कोणी खेळणं समजू नये अशा पद्धतीचं माझं मत आहे. अरे असले लय येतं मराठ्यांना, लय आले लय वाटायला लावलेत असतात. चांगल्याच्या दहशती मराठ्यांमुळं 200 500 वर्षापासून खला झाल्या. हे संपत्तीचे माजले दिवस टिकत नाही कोणत्याच आमदाराला. मुंबईतले मोठे आमदार आहेत ते बी आहेत. यांना दोष देऊन उपयोग नाही. फडणवीस हे सगळा करता, हे सगळं फडणवीस करतो. यांना बाकीच्याला दोष देऊन काही उपयोग नाही. द्यावंच लागणार आहे त्यांना. शेवटी तुम्ही अधिवेशन बोलवा ना, अधिवेशन बोलवलं ना, फक्त अधिवेशन बोलवण्याकरता माझ्या मराठा समाज बांधवांना आता पुढं व्हावं. एकदा आरक्षणच एकदा बोलवलं विशेष क्लिअर होते. आता कसं म्हणलंय मी, दुधाचं दूध आणि पाण्याचं पाणी संपलं. आपला काय मणिपूर करायचं का महाराष्ट्र? त्याच्यापेक्षा विधानसभेच्या अगोदरच विषय संपवा ना. उद्या मतं घेते जी ती आपली मजा करत बसते नाही. ह्याला एक लोकशाही पद्धतीनं उपोषण आलं, मोर्चे आले, आंदोलन आली. कुठलं फक्त चुकीचं आपल्याकडनं होणार नाही याची आम्ही काळजी घेणारच आहेत. बरोबर आहे. शेवटी याला कोर्ट आहे, कचेरी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं जे न्याय मंदिर आहे संसद आणि विधानसभा, त्याच्यामध्येच हा प्रश्न चर्चेला आला पाहिजे. आणि ह्याच्यामध्ये जर काय करत नसतील तर मग पुढं सगळ्यांबरोबर सगळे मराठा समाजातले जे राज्यातले तज्ज्ञ आहेत यांच्याबरोबर चर्चा करून पुढच्या दिशा ठरवू. पण आरक्षण संपवायचं का नाही केलं की वक्तव्य नाही केलं हे मला माहित नाही. आपण संपवायचं का द्यायचंय हे आल्यावर देईल ना. पण सत्तेवर आलेलोच ना, मग जेव्हा तेव्हा बघू ना. आता यायचंय ते आणखी, मग पुढचं कुठं नाही. भाजप तुम्हाला प्रश्न विचारते, त्यांना दुसरं कामच काय? त्यांना ते चोराच्या उलट्या बॉम्बा. आताच सांगितलं ना तुम्ही मला. मागणी कोणाकडे करायला लागती? जो सत्तेत आहे त्याच्याकडं, विरोधकाकडं नाही. गावातल्या सरपंचालाच सांगावं लागेल खड्डे बुजायचे. माझी सरपंच सांगून नाही जमणार. आणि आता तुम्ही सांगितलं ना मला कोणतरी बसलंय म्हणून. मागणी कोणाला केली? विशेष अधिवेशन बोलवायचे सरकारलाच केली ना. का तिकडच्या माझी मंत्र्याला केली? माझी मुख्यमंत्र्याला एखाद्या, माझी विधानसभा अध्यक्षाला केली का? सत्ताधाऱ्यालाच केली ना. मग जसं स्वतःला कळतं ना सत्यालाच मागावं लागतं अधिवेशन बोलवा, तसं गोरगरिबांना सुद्धा सरकारलाच मागावं लागत असतं. याला त्याला नाही, येड्यात काढायचे धंदे बंद करा. नाही, मला तर अजिबात योग्य वाटत नाही. असं घटनाच घडायला नाही पाहिजे ह्या मताचा मी आहे. आणि माझ्याकडनं कधी झालेलं नाही. तुम्ही माध्यम आहेत, माध्यमात काय सुरुवातीला झालं, कुठनं झालं तुम्हाला पण माहिती आहे. परंतु माझ्या सगळ्यात ज्येष्ठ मराठा समाज बांधव ज्यांनी कैलासवासी अण्णासाहेब पाटलांबरोबर काम केलेलं आहे त्यांनी माझी बार्शीला येऊन भेट घेतली. खरं तर त्यांनी येणं हे माझ्या दृष्टीने योग्य नाही. मला त्यांनी बोलवून घेऊन विचारलं असतं तरी मला आनंद झाला असता. परंतु त्यांना ज्येष्ठ वयस्कर मंडळीला इथे यावं लागलं. आणि ते समाजाच्या प्रेमापोटी या ठिकाणी दास शेळके, सुनील रसाळे, दिलीप कोल्हे ही सगळी मंडळी किंवा राज्यातनं पण बऱ्याच मराठा समाजामध्ये काम केलेल्या चळवळीतल्या नेत्यांनी मला फोन केले. राजाभाऊ, समाजामध्ये फूट पडता कामा नये, वाद वाढता कामा नये, तुम्ही शांत बसा. मी त्यांना सांगितलं माझ्याकडनं काय सुरुवात होणार नाही, काही नाही, मी एक शब्द बोलणार नाही. परंतु समोरनं जर काही विषय आले आणि मी पण समाजासाठी झटणारा कार्यकर्ता आहे, समोरनं आले तर मला थांबणं हे माझ्याकडनं शक्य नाही. त्यामुळं आता ज्याची त्यांनी आपण सगळ्यांनी मिळून, हे काय समाजाचा मी मालक नाही, त्यामुळं समाज हा आमचा मालक आहे. सगळ्या समाजाची ही चळवळ आहे. सगळ्या समाजानं पुन्हा एकदा ही चळवळ उभा करून सगळ्या आमदारांना या ठिकाणी जाब विचारून तुम्ही आमच्यासाठी अधिवेशनाची मागणी करा, एवढाच विषय आता. सरकारी नाही काय, फडणवीस साहेबांच्या पुढे एक नाही, ज्याला 5,000 कोटीचे कामं दिले त्यातून स्वतःचं प्रॉपर्टी उभा राहिली, स्वतःचा संसार उभा राहिला. इथं तांब्या भरून पाणी दिले एकमेकाला तरी लोक उपकार ठेवते. तांब्या भरून पाणी दिलं तरी देवेंद्र फडणवीसच्या पुढे आहेत काही सगळे. राज्यात सगळे सरकारी आंदोलन सुरू आहे. आणखी लय मोठं राहणार आहे तो. मराठी हटत नाही. आता कुणीच आमच्यावर राजकारण करू नये. आता मी तरी 2 दिवस वाट बघणार आहे. 2 दिवस काय प्रतिक्रिया येतात
आणि कोण जर चुकीचं स्टेटमेंट करत असेल 2-3 दिवस आणखीन वेळ देतो, विनाकारण ह्यात खडे टाकू नका. आता हे आमची चाललेली दिशा आहे ती योग्य आहे. सगळ्यांनी यामध्ये आंदोलन उभा करावं. आता ह्याच्यामध्ये कोणी मिठाचे खडे टाकू नये. आणि कोण मिठाचं खडे वागतं तुमच्या माध्यमातून, कोणाची भूमिका काय येते त्याच्यावर मी माझी भूमिका स्पष्ट करत राहील. तुमचं आमचं हक्काचं न्यूज चॅनल म्हणजे विश्वविशाल न्यूज चॅनल. आजच चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.